खरं म्हणजे वक्फ बोर्डाचं बिल जे आणलंय त्यावर आमची शिवसेनेची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे। त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने काही मुस्लिम समाजातल्या भगिनींनी, मुलांनी, तरुणांनी देखील त्याचं स्वागत केलं आहे। कारण वक्फ बोर्ड जे आहे हे वक्फ बोर्ड समजून घेतलं पाहिजे। वक्फ बोर्ड जी काही लोकांच्या एक खाजगी प्रॉपर्टी म्हणून काही लोक त्याचा वापर करत होते, एक लार्जर इंटरेस्ट म्हणून लोकांना मुलांची शाळा असेल, कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल अशा सुविधा देखील या जागांवर उभ्या करता येतील। अनेक पारदर्शकपणा त्याच्यामध्ये येईल, समाजालाच त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्या समाजाला म्हणजे लार्जर इंटरेस्ट लक्षात घेऊन हा निर्णय बिल आणले, त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। आता काही लोकांची त्याच्यामध्ये काय करावं गोंधळलेली परिस्थिती आहे, धरावी की सोडावं, त्यामुळे ठाम असा निर्णय काय घेता येते। मागच्या वेळेस देखील त्यांनी वॉकआउट केलं होतं आणि काय म्हणतो त्याला आपण सोयीचं धोरण जे आहे, सोयीची भूमिका घेतली होती आणि त्यामुळे आम्ही जी भूमिका घेतो ती ठामपणे घेतो, जाहीरपणे घेतो, ती आम्ही भूमिका घेतली आहे। त्यामुळे एकतरी जेव्हा हिंदूंची मतं पाहिजे तेव्हा ते केलं हिंदुत्व, जेव्हा विशिष्ट लोकांची मतं पाहिजे तेव्हा त्यांचं तुष्टीकरण केलं। त्यामुळे मतांचं जे काही लाचारीचं धोरण आहे हे आज जर बाळासाहेब असते तर त्यांना फार वेदना झाल्या असत्या, दुःख झालं असतं आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि जे आम्ही करतो, जी आमची भूमिका आहे ती भूमिका स्पष्टपणे आम्ही घेतो, ज्याच्यामध्ये देशाचं हित, जनतेचं हित, समाजाचं हित। सर त्यांचं आता प्रश्नचिन्ह काय आहे, सगळ्याच बाबींवर प्रश्नचिन्ह आहे। त्यांनी एक प्रकारचं दोन्ही समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचंच काम केलंय, स्वार्थ साधण्याचंच काम केलेलं आहे। त्यांच्यावर मला वाटतं त्यांची भूमिका आता दुटप्पीपणाची, ढोंगीपणाची भूमिका ही जनतेसमोर आलेली आहे।